मुंबईच्या चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये नाणी आणि नोटांचं एक दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। यामध्ये एकूण 700 पेक्षा अधिक दुर्मिळ नाणींचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये वेगवेगळ्या आकाराची मजकूर असलेली विविध धातूंची तसेच भारताचा इतिहास सांगणारी नाणी विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली। महत्त्वाचं म्हणजे प्राचीन नाणी ते आता चलनात वापरण्यात येणाऱ्या आधुनिक पद्धतीचं चलन सुद्धा यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। काळापासून आपण दैनंदिन जीवनामध्ये चलनामध्ये नाण्यांचा वापर करतो आणि हीच नाणी कशा पद्धतीचं आहे ह्याचं एक आगळं वेगळं प्रदर्शन हे मुंबईतील चेंबूर येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाविद्यालयामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आणि या प्रदर्शनामध्ये आपण जर पाहिलं तर प्राचीन युगामध्ये वापरण्यात येणारी जी चलन होती म्हणजे नाणी होती तेव्हापासून ते आत्ताच्या या संपूर्ण चलनात म्हणजे आत्तापर्यंत जे आधुनिक पद्धतीने वापरली जाणारी चलन आहेत किंवा नाणी आहेत हे संपूर्ण प्रवास हा या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी असलेली ही प्राचीन युगाची नाणी आहेत। या नाण्यांपासून ते कसा हा प्रवास हा बदलत गेला तो आपल्याला पाहायला मिळतोय। हे जे नाणं पाहतोय हे एक वेगळं आहे ज्यामध्ये हे एका क्लिप सारखं किंवा असं पाहायला मिळतं, मात्र हे एक नाणं आहे आणि हे सुद्धा त्यावेळेस जेव्हा परकीय आक्रमण व्हायचे किंवा इतर गोष्टी व्हायच्या त्यावेळेस ते कळून न येऊ त्यासाठी अशा पद्धतीचं हे नाणं तयार करण्यात आलं होतं। हे जे आपण नाणं पाहतोय ते 1 पैसा हा सगळ्यात जास्त भारतामध्ये वापरला गेला आणि त्यानंतर सुरुवात झाली ती या 1 पैशाच्या नाण्याची आणि इथून हे नाणं जे आहे ते त्याचा हा संपूर्ण क्रम जो आहे तो आपण पाहतोय। 1 पैसा असेल, 2 पैसा असेल, 3 पैसा असेल, असं 20 पैशांपर्यंतची ही नाणी आहेत। संपूर्णरित्या वेगळा उपक्रम गेल्या 7 वर्षापासून महाविद्यालयात राबवण्यात आला आणि हे वेगळेपण या ठिकाणी नाण्यांचा इतिहास आणि वेगळेपण आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। गेले 7 वर्षापासून आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये हे प्रदर्शन दरवर्षी मुलांसाठी भरवतो। प्रदर्शन भरवण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की जी आपली चलन व्यवस्था आहे जी अगदी प्राचीन कालखंडापासून ते समकालीन कालखंडापर्यंतची भारताची जी चलन व्यवस्था आहे त्यामध्ये कशा प्रकारे बदल झालेत हे बदल विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समजावेत या उद्देशाने आम्ही दरवर्षी नाणे प्रदर्शन इथे भरवत असतो। पण जे प्रथम वर्ष आहे BAचं त्यांना नाण्यांवरतीच एक विषय आहे, मग त्या विषयाला अनुसरून आम्ही या ठिकाणी नाण्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे।